ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम राधाकृष्णाय नमो गोविंद कृष्णाय गोपाल नमो. ओम श्री गणेशाय नमः. जय जय जगदूर कंदा सत्यज्ञाना श्री ब्रह्मानंदा सच्चिदानंद मूर्ती अभेदा जगद्वंद्या श्री हरे जगद्वंद्या श्री हरे. जय जय गलित भेद अखिला परम पुरुषा अति निर्मळा अनंत कोटी ब्रह्मांड पाळा तुझी लीला अगम्य. नमो अनंग नमो अनंग धन प्रिया अनंगा सकल गांग चालका श्रीरंगा. निर्विकारा द्वद्वाभंगा अक्षय व्यंगा जगद्गुरु. नमो महामाया आदिकारणा जय वेदनीलया वेदरक्षणी अविनाश तो कुंठराना विष पिऊनी अक्षय. जी आदिमाया शक्ती आहे ते सुद्धा तुमच्या अधीन आहे. तुम्ही अविनाशी परब्रह्म आहात. विष सुद्धा तुमच्या पुढे तुम्हाला काय करू शकत नाही. आणि वैकुंठाचे राणा आहात, अविनाशी परब्रह्म आहात. चौथा अध्याय संपता तेथे पुतना शोषली जगन्नाथे. चौथ्या अध्यायामध्ये पुतनाला कसं मारलं, तिने त्याला उचललं, त्या बाळाला कृष्ण बाळाला उचललं आणि छातीशी लावलं आणि त्या तोंडामध्ये ते थांब दिलं आणि त्यानं ते असं चौकलं की ते दो संपला आणि ते रक्त वाहवलं यावं लागलं तिच्या शरीरातून बाहेर, तरी तिला सोडले नाही आणि त्यामध्ये तिचा अंत झाला. म्हणून ते लिहिलंय पुतना शोषली जगन्नाथ. हे जगन्नाथ म्हणजे कृष्ण भगवान. यशोदाकडे घेऊन कृष्णा ते सद्गत झाली सप्रेमे. आणि यशोदाने कृष्णाला घेतलं उचलून आणि त्याला आनंद झाला, हृदय भरून आलं. म्हणे थोरारिष्ट टळले भगवंते बाळ वाचविले. आणि नारायणाचा आभार मानलं की हे नारायणा, माझ्या ह्या बाळा कृष्णाला वाचवलंस रे बाबा. माझे पूर्व पुण्य फळाशी आले. माझे पूर्वीचे काहीतरी पुण्य होते म्हणून आज ते उपयोगाला आले. विघ्न टळले तरीच हे पूर्वीचे पुण्य असल्याशिवाय आलेलं संकट पार पडलं जात नाही. नंद तेव्हा नव्हता गोकुळी घेऊन संगे श्रेष्ठ श्रेष्ठ गवळी. त्यावेळी नंद महाराज नगरामध्ये नव्हते, ते बाहेर गेले होते बरेचसे लोकांना घेऊन. राजद्रव्य ध्यावया ते वेळी मथुरेशी गेला होता तो. आनंद राजा त्या टायमाला सवंगड्यांना घेऊन काही मित्रांना घेऊन कुठे गेले होते, मथुरेमध्ये कंस राजाकडे गेले होते. असो पुतनेचे प्रेत पडिले. आकाशातून पुतना कृष्णासह खाली आली. असंभाव्य कोणासही न ढळे गवळी भोवत मिळाले परी न उचले कोणाशी. आणि ते शरीर एवढं आवाज ठेवून मोठं होतं की ते कोणाला हे शरीर हालात सुद्धा नव्हतं. पूर्ण गाव ते त्या ठिकाणी जमलं, पण त्या गावाला सुद्धा, त्या गावातील माणसांना सुद्धा ते शरीर पुतनाचा थोडं सुद्धा हल्लं नाही. विशाळ प्रेत घोर थोर, विशाळ डोंगरासारखं प्रेत होतं तिचं.
आन निघे मंदिरा बाहेर, मग आणून तीक्ष्ण कुठार खंडे केले तिची. आणि मग तिच्या देहाचे तुकडे तुकडे केले. त्यावेळी वृक्ष शाखा तोडली बळे. एखादा मोठा वृक्ष असतो आणि त्याला तोडल्याशिवाय पर्याय नसतो, त्याप्रमाणे तिच्या शरीराचे तुकडे केले. वृक्ष शाखा तोडिती बळे, तैसे हस्तचरण केले वेगळे. गावाबाहेर सरण रचले, बहुत काष्टे आणुनी. आणि तिचा संपूर्ण तुकडे प्रेताचे गावाबाहेर आणले आणि लाकडं गोळा करून तिला त्यावरती ठेवली. चेतविला वैष्णानर, आणि आग लावून दिला. माझी घातले प्रेत थोर, अग्नी शिखा प्रचंड तीव्र, अंबर कवळू धावती. आणि तिला पेटवल्यानंतर, तिला अग्नी दिल्यानंतर त्या ज्वाळा कशाला पोचत होत्या? गवळी पाती ती वेळा, अग्निसंगे सुवास सुटला. आणि त्या पुतण्याचं प्रेत पेटल्यानंतर वारा सुटला आणि त्या वाऱ्यामध्ये त्या प्रेताचा वास येऊ लागला. जन घ्राण देवती सकळा, तटस्थ झाल्या सुवासी. आणि सगळी नाका कोंडून गेली, सगळ्याला वास येऊ लागला. एवढा सुवास अद्भुत, कासयाचा संभावित. आणि तो सुवास म्हणजे एवढा सुवास अद्भुत, याचा अर्थ तो गंध, तो सुवास कसा होता? फार वेगळा होता. जसे एखाद्या वस्तूचे साड्यांत घाण येते तसं नव्हता. म्हणून काय सांगितले तर, एवढा सुवास अद्भुत, कासया संभावित. तरी पूतनेच्या हृदयी जगन्नाथ, क्रीडला ती प्रीतीने. तिच्या प्रेताचा घाण वास नाही तर चांगला वास येत होता. का येत होता? तर तिच्या त्या प्रेतावर तो खेळत असे. का? ज्यावेळी तिने त्याला पाजा घेतलं, पाजू लागले, त्या टायमाला ती मृत्यू पावली तरी तिला सोडले नाही. याचा अर्थ तिच्या हृदयामध्ये कृष्ण खेळत होता. कृष्ण तिच्या हृदयावरती खेळत होते आणि त्याच्या त्या कृष्णाच्या प्रभावानं तिच्या देहाचा सुंदर वास सुटला होता. एवढा सुवास अद्भुत, कासयाचा संभावित. तरी पुतनेच्या हृदय जगन्नाथ, क्रीडला ती प्रीतीने. हातपाय हलवत हसत हसत ते पेत होते. हरी सच्चिदानंद तनू, जो माया तित निर्गुण तनू, जो निर्विकार पुरातनो, सकळ तणूंचा साक्षी पै. सगळ्यापेक्षा वेगळा भगवंत आहे हा श्री आहे, अयोनी संभव आहे, लीला अवतारे आहे आणि निर्विकार आहे, सगुण आहे आणि साकार आहे आणि आकारी आहे. जो अयोनी संभव श्रीहरी, जगन्निवास लीलावतारी. तो पुतनेच्या हृदय मंदिरी, अंतर्बाह्य पूर्ण भरला. इतक्या उशीर तिच्या हृदयावरती तिला पेत होता आणि खेळत होता. त्यामुळं तो तिच्या मुलासमान झाला आणि ते त्याच्या आईच्या समान झाले. म्हणून अग्नी संगे सुवास येत, गोकुळी जन झाले तटस्थ. नंदाला अकस्मात, मथुरे हुनी ती वेळा. आणि तेवढ्यात नंद महाराज त्या ठिकाणी आले. लोके वर्तमान सांगितले, बाळ पूर्व भाग्य वाचले. नंद आला ते वेळे, सकळ गवळ्या समवेत. सर्व गवळ्याबरोबर नंद महाराज नगरीमध्ये आले आणि ते पाहू लागले. तो यशोदा बैसली कृष्ण घेऊन, सद्गद कंठ सजल नयन. नंद जवळी गेला धावून, हरीशी उचलो नालिंगी. यशोदा माता रडत बसली होती तिला हृदयाशी धरून. आणि त्या ठिकाणी नंद महाराज आले आणि त्या
कृष्ण बाळाला उचलून घेतलं. वदन सर्वानंद सदने, नंद पाहे अवलोकुण, म्हणे विघ्न चुकले दारुण, उत्साह पूर्ण मांडिला. आज म्हणले एवढ्या मोठ्या विघ्नातून कृष्ण वाचला आहे म्हणून काहीतरी उत्सव साजरा करूया. मंडप द्वारी उभोन, आणि घरासमोर मंडप तयार केला. मिळवून सकळ ब्राह्मण, सगळे ब्राह्मणाला बोलवलं. गो भुहिरण्य अन्नदान, उत्साह संपूर्ण नंद करी. सगळ्या ब्राह्मण लोकांना आणि संपूर्ण गावाला जेव घातलं. नंदास कैसे वाटले आकी जाज, नंदास कैसे वाटले बुडता कडे लागले, की अमृत मेघ वर्षले आपणावरी निज भाग्ये. आज म्हणले नारायणाची मोठी आपल्यावर कृपा झाली. आपला मुलगाही वाचला, कृष्ण बाळही वाचलं, आणि या ठिकाणी सुंदर असा सुवास सुटला आहे. मरण काळी सुधारस जोडला, की आनंदाचा ध्वज उभारिला. नंद ब्रह्मांदे झाला, तो 16 न वर्णवे. आज म्हणले हिनं सुद्धा नारायणाला काय ते पूर्वजन्माचे पुण्य असेल म्हणून हे आज श्रीहरीच्या हातून कृष्ण रूपामध्ये मृत्यू पावले आहे. कारण कृष्ण रूप घेऊन नारायणाने तिचा वध केला, पण त्यामुळं तिला मोक्ष प्राप्त झाला. कळले कंसास वर्तमान, पुतना पावली मोक्ष साधने. दचकले कंसाचे मन, भय करोनी व्यापिला. आणि कंस राजाला ही बातमी पोचली, आणि म्हणे आज पुतनाला मोक्ष भेटला. आणि तो मनामध्ये भेऊ लागला. म्हणे म्हणे काय करू विचार, वैरी होतो हळूहळू थोर. माझा जो हाडवैरी आहे तो हळूहळू मोठा होत आहे. पेटत चालिला वैष्णानर, मग नाटोपे विजविता. हळूहळू मोठा होऊ लागला. लहान वयात जर अशी गोष्टी करत असेल, कुणालाही मारून टाकत असेल, तर मोठ्यानं आपला कसा ठेविला. वाटे क्षय रोग लागला, काळ सर्प गिळतो मला. आयुष्य वृक्ष कडाडिला, उन्मळून पडे आता. एवढं माझं नाव आहे, एवढं मला लोक मानतात, पण मी सुद्धा कृष्णातून मृत्यू पावल्याशिवाय राहू शकणार नाही. वाटे महाविषय अंग करपले. कुत्रे आपल्या तोंडावरती विषय टाकलं आणि तोंड खराब झालं. गमे काळे बोलाऊ धाडले. जसं काय काळाचा मला निरोप आला. माझ्या बळ सिंधूचे जळ शोषले, निस्तेज झाले सर्वांग. जसं काय मला वाटायला लागलं माझ्या शरीरामध्ये रक्त राहिलंच नाही, मी निस्तेज झालो. असो गोकुळी नंद मंदिरी, हरी निजविला माझ घरी. आणि कृष्णाला घरामध्ये झोपवलं आहे. तो कलतला सव्यांगावरी, आरंभ करे रांगावया. तेवढ्यात श्रीकृष्ण असे उतर झोपले होते, ते एका अंगावरती झाले. एका अंगावरील कलथला, नंदे उत्साह थोर केला. वस्त्रे भूषणे द्विजकुळा, वाटिता जाहला नंदपै. आणि एवढा आनंद झाला नंदराजाला की आज म्हणले पोरगे ह्या गाव त्या गाव व्हायला लागलं. मोठा आनंद झाला आणि सगळ्यांना दानधर्म केला. एक दिवशी प्रातः काळी, सूर्यदर्शन करविले वनमाळे. अंगणे निजविला ते वेळे, माया देवीने प्रीतीने. आणि माया देवी योगमायेनं काय केलं, एक दिवस कृष्ण बाहेर झोपला असताना त्याला कृष्ण दर्शन करून दिलं. चिमणाच घातला तल्पकवरे, पौडविला वैकुंठ नायक. उदरावरे सुरेख
वस्त्र झाकी औषधा. माझ्या बाळाला ऊन लागल म्हणून शनी त्याच्या अंगावरती वस्त्र टाकलं कृष्णाच्या अंगावरती. जगाचे कवच जगजीवन, जगाचं संकट तारणारा जगाचं कवच आहे असा हा श्रीकृष्ण, असा हा जगजीवन. त्याशी घाली पांघरुण, आणि अशा भगवंताला ते पांघरून घालते यशोदा माता. ऐसा कृष्णांगणे निजवून माया गेली घरात, आणि अशा कृष्णाला झोपवून ती माया घरामध्ये गेली. नंद येला बाहेरी अंगणी कलाच श्रीहरी. नंदी बाहेर निघून गेला आणि अंगणामध्ये एकटा श्रीहरी होता. तो शकटासुर दुराचारी कंसतया पाठवित, आणि तेवढ्यामध्ये शकटासुराला कंसानं पाठवलं आहे. कंसाशी म्हणे शकटासुर, मी तुझा शत्रू व दीन साचार, मी गाडा होऊने दुरंदर जाईन नंदांगणी. म्हणून मोठ्या गाड्याचं रूप घेतो आणि धडा 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 पळवत तो गाडा त्याच्या अंगणामध्ये घेऊन जातो. कृष्णांगणी क्रीडता वरी लोटे नवचित्ता, कैसे ऐसे ऐकता गौरविला दुरात्मा. म्हणजे तुम्ही काळजी करू नका, कंस राजाला सांगितलं मी ह्याला सोडत नाही, मी ह्याला मारून टाकेन, तुम्ही काळजी करू नका. तो अंगणी गुप्त रूपे येऊन जपते होता पाप खाणे, एकांत देखो ते क्षणी कृष्णावरी लोटीला. आणि त्या शकटासुरानं तेवढा मोठा रथ म्हणजे त्या कृष्णावरती लोटून दिला. आणि काय झालं, सरसावणे बळे सवेग रगळू पाय हरीचे अंग. अंगावर तर ढकलून दिलाच, पण त्याचा नाश कसा होईल, तो कसा त्यामध्ये त्याचा चंदनमेंदा होऊन जाईल असं तो विचार करू लागला. कोण शकटासूर. जवळ येता श्रीरंग चरण झाडे अवलीळा. आणि ते शकटासूर जवळ आल्यावर कृष्णानं पाय झाडले आणि काय झालं, नग मस्तकी पडता वज्र चोर हो निजाय समग्र. आणि नुसतं थोडंसं पाय हलवला कृष्णाने आणि त्याला तो पाय लागला त्या शकटासुराला, आणि त्या रथगाड्यासह त्याचा आकाशामध्ये उडाला. तैसा चरण घाते शकटासुर पिष्ट केला हरीने. त्याचं पीठ करून टाकलं नुसते सहज स्पर्श केल्यानं, पायाचा स्पर्श केल्याबरोबर त्या रथासह त्याचा नाश झाला. लागतास हरीचा चरण प्रहार प्राण सोडी शकटासुर. इतका जोरामध्ये ती सहज पायाचा स्पर्श केला, पाय हलवला, पण शकटासुराचा प्राण जावं पाहत आहे. उद्धरीला दैत्य दुराचार शकटासुर पिष्ट केला हरीने. म्हणजे मृत्यू झाला त्या शकटासुराचा. लागता हरीचा चरण प्रहार प्राण सोडी शकटासुर उद्धरीला दैत्य दुराचार. चरण स्पर्श भगवंती पूर्वी केला हल्लोद्धार, आता चरणे उद्धरीला शकटासुर. अहिल्याचा उद्धार कधी केला, राम अवतारामध्ये केला, आणि आता ह्याचाही उद्धार केला कृष्ण अवतारामध्ये. नंदाला बाहेरून तो गाड्यांचे झाले शे चूर्ण, मिळाले सकळ गवळी जण आश्चर्य करती ते धवा. एवढा मोठा राक्षस नाही, एवढा मोठा हा रथगाडा, नाश झाला सगळ्या गोष्टीचा. आश्चर्य करती ते धवा, म्हणती कायचा गाडा कोणे आणला. बाळा समीप चूर्ण झाला, हा एवढा मोठा रथगाडा कोणी आणला, आणि इथं कसा काय हा गाडा सत्यानाश झाला. जरी अस्तावरी लोटला तरी उरी काही नवरती. आणि हा जर हा चारचाकी हातगाडा माझ्या मुलाच्या अंगावर पडला असता काय झालं असतं, काय झालं नसतं. नंद म्हणे शोधे सुंदरी विघ्ने तात कृष्णावरी, तू यास न विसंबे अहो रात्री हृदय धरी सर्वदा. याला कुठेही सोडून जाऊ नकोस, 24 घंटा त्याला हृदयाशी लावून धर.
म्हणजे त्याला त्रास होणार नाही, कोणी त्रास देणार नाही. आसनी शयनी भोजनी विसंबू नको चक्रपाणी, जागृती सुषुप्ती स्वप्नी विसरू नको हरी ते. नंदराजा सांगतोय स्वप्नात सुद्धा ह्या कृष्ण बाळाला दूर ठेवू नको. कोणास न कळे हरिलीला, असो अंगणी सावळा रांगू लागला हळूहळू. तेवढ्या श्रीकृष्ण जागे झाले, त्या अंगणामध्ये रांगू लागले. चिखली रांगे वनमाळे, दाटुणी लोळे अंगणी धुळे, बळीराम याला जवळी, खेळावया पाठी राखा. बलरामा थोरला भाऊ हा सुद्धा त्या ठिकाणी आला. तर कृष्ण रांगारांगत खेळत आहे. साक्षात शेष नारायण ते यादव वंशी, बळीराम कृष्ण गोष्टांगणी दोघे जण, रांगता ती कौतुकी. आणि दोघे एकमेकांना पाहत रांगू लागले. एक गौर श्याम वर्ण, की एक विष्णू एक मदन दहन, तैसे रांगते दोघे जण, चरणीने पुरे ऋणझुणती. आणि ते कसे होते? बलराम गोरा होता आणि कृष्ण हा सावळा होता. दोघे लोळती नंदांगणी, जैसे उडूपत्याने दिनमणी, जैसा चंद्र आणि सूर्य दोघेही धुळी घेऊनी, जावळा माझी घालिती. दोघेही माती घेतात, चिकर घेतात आणि डोक्याला लावतायत. धुळीने भरले अंगवदन, हासती एकीकडे एक पाहोन, जळकती लघु लघु दशण, आकर्ण नयन दोघांचे डोळे इतके सुंदर होते आणि मुख इतके सुंदर होते की माणूस बघतच राहील. की ते बाळ दिगंबरे, दोघेही डोलती सुकुमार, की ते तपस्वी निर्विकार, नंदांगणी शोभले. आता इथं काय सांगितलं? दिगंबर, दोघेही बाळ दिगंबर म्हणजे दोघेही नागडे उडे होते, लहान होते, रांगत होते. यशोदानी रोहिणी येऊन पाती जो अंगणी, तो दोघे दोहीकडे धावोनी, हासताची पातले मातेचे जे जाणू युगळे, तेथे मिठी घालुनी घन नीळ, वरी करुणी मुख कमळ, गदगदा हासतसे. आणि दोघे भाऊ आयांच्या पायाला मिठी मारून हसतायत. धुळीने भरले निजांग, मातेने उचलला सवेग, पूर्ण ब्रह्मानंदे श्रीरंग, हृदय दृढ धरेला. आणि यशोदा मातेनं आणि रोहिणीनं आपापल्या मुलाला घेतलं आणि हृदयाशी लावून धरलं. पदरे पुसले अंगीची धुळी, मातेचे वदन विलोकी वनमाळी, धन्य ते यशोदा वेल्लाळे, चुंबन देत हरी ते. आणि लाड यशोदा माता आपल्या कृष्णाचं चुंबन घेत आहे, मुके घेत आहे. शेष नारायण उचलिले, दोघे गृहात नेऊनी सोडिले, तो गवळणी पातल्या ते वेळे, खेळावया कृष्णा ते. आणि तेवढ्यामध्ये घरातून सोडल्याबरोबर तिथं गवळणी आल्या आणि कृष्णाबरोबर खेळू लागल्या. तो श्रीरंग दुडदुडा धावत, रांगत बैसोनी फिरंगते, सवेची बळरामाकडे पाहत, गदगदा हसती दोघेही. काहीतरी लीला करायची कृष्णाने. आणि परत बलरामाकडे पाहिलं की दोघेही भाऊ हसत होते. अकर्ण नेत्र कर्णे कुंडले, सुंदर नयन, कानामध्ये कुंडल होती. कंठी वाघ नक पदक शोभले, वाकी मनगट्या बिंदले सुडाळे, झळकता ते मुद्रिका. लहान मुलांच्या हातामध्ये पायामध्ये काय नाही काय गोष्टी असतात. कटी झळके कटी सूत्र, कटी झळके कटी सूत्र म्हणजे कमरेला तो गोप आहे, म्हणजे आपण त्याला करदोडा म्हणतो मराठीमध्ये. क्षुद्र घंटा किन किनीत सुस्वर, जैशा वेद श्रुती गंभीर, सूक्ष्म अर्थ बोलती. जशी काय ते पैंजण पायातलं वाजायचं, हाताला मनगट्या वाजायच्या
आणि लोकांना वाटायचं काय कुठं भजन चाललं आहे. ने पुरे ऋण झुणती साजरी मातेने कृष्ण धरुणी करी पाच बंद भूमीवरी हळूहळू चालवित. आणि दोघांच्या हातात धरलं आणि चालवू लागली. मंद मंद चाले गोविंद हळूच ने पुरे करती शब्द. हळूहळू चालला श्रीकृष्ण आणि ते पायातलं पैंजण वाजत होतं. हळूच ने पुरे करती शब्द तो जवळी पातला नंद हस्त धरित हरीचा. तेवढ्यामध्ये नंदराजा जवळ आला आणि त्याने कृष्णाचा हात धरला. नंद हस्ताश्रये करुण चाले वैकुंठीचे निधान सवेची पडतोळ खळवून नंद सावरून धरतसे. कधी पडत उठत असे आणि नंदराजा त्याला उचलून घेत असे. बळीरामाने जगत जीवन एक एकाचा आश्रय करुण कापत कापत दोघे जण उठून उभे राहती. आणि चालता चालता उठून उभे राहिले. सवेची आदळती धरणी गदगद हासे चक्रपाणी. कधी कधी धरणीवर पाय आपटायचे आणि स्वतःच होऊन दोघे हसायचे. सवेची उभे राहोनी दुडदुडा नाचता ती. कधी कधी दोघे नाचायचे. नंदाने शोध जननी भोवत्या मिळाल्या नितंबिनी शेषाने चक्र पाणी नाचती दोघे पाती ते. आणि भाऊ कसे नाचतायत हे नंदराजा आणि यशोदा माता पाहत होती आणि रोहिणी माताही पाहत होती. लास्याने तांडव दोन्ही नृत्यांचे भाव लाश कळा माधव धावितसे ते धवा. करटाळ्या नितंबिणी वाजविती कौतुके करुणी म्हणते नाच नाच रे चक्रपाणी नंदनयनी पाहत. अशा गवळणी म्हणायच्या. हस्त संकेत दावी भगवंत नृत्य करी डोलत डोलत भो त्या गवळणी हासत हरी पाहत त्याकडे. कृष्ण नाचत होते. वेष्टित गवळणी सुकुमार त्याच कमल कर्णिका सुंदर मध्ये श्रीरंग ब्रह्मरे निळवर्ण ऋण झुने. दिसायला कसे होते कृष्ण भगवान निळसर होते निळे होते आणि ते नाचायचे आणि ते सगळं पंजर सगळं गोफरे वाजायचे आणि ह्या गवळणी सगळ्या हसत होत्या. सूर्याभोवती जैशी किरणे की शशी वेष्टित तारांगणे की मुकुटाभोवती रत्ने तैशा कामिनी विलासती की देवी वेष्टिला सहस्रनयने की प्रेमळ भक्ती उमारमणे की ऋषी वेष्टित कमळासने जगज्जीवने ते विशोभे. जसं काय भगवंताच्या भोवती जसं चंद्राच्या भोवती हजारो लाखो चांदण्या दिसतात तारे दिसतात तसं त्यांच्या भोवतीने सगळे माणसं दिसू लागली. की देवी वेष्टिला सहस्रनयन की प्रेमळ भक्ती उमारमणे. जसे शंकराशी भक्ती करतात गण गंधर्व लोक त्याप्रमाणे की ऋषी वेष्टित कमळासन जगत जीवन हे ते विशोभे नृत्य करी जगत जीवन मंद मंद हासी उदार वदन ते नृत्य कळा देखो निसकळा गवळणी विस्मित. आणि ते नृत्य पाहून सगळ्या गवळणी गाडातल्या गालात हसत होत्या. सकळा गवळणी विस्मित विचित्र कळा दावी माधव दशावतारीचा हाव भाव देखता सद्गद सर्व गवळणी तेव्हा जाहल्या. दशावतार आतापर्यंत अवतार कसे घेत आलो ते कृष्ण सर्वांना दाखवत आहेत. देखता सद्गद सर्व गवळणी तेव्हा जाहल्या नंद यशोदा गवळणी नाचते तेव्हा प्रेमे करोनी. आणि नंदाने यशोदा माता सुद्धा नाचू लागले. तो आकाशाने धरणे नाचू लागली ते धवा
आकाशाने धरणे सुद्धा नाचू लागली त्यावेळेस. नाच वैकुंठ सत्यलोक. आकाशामध्ये पाहिलं तर सत्यलोक वैकुंठ सगळे नाचत होते. चंद्र सूर्य शचनायके गणगंधर्व वसु अष्टके ऋषी मंडळ नाचतसे. स्वर्ग मृत्यू पाताळ नाचते चतुर्दश लोक सकळा. नाचते पृथ्वीचे नृपाळ परिवारे शीते धवा. नवखंडे सप्तद्वीपे नाचताती हरी प्रतापे. 56 देशानुतापे नाचताती ते धवा. मेरु पर्वत थोर थोर वनस्पती नाचते 18 भार. वेदशास्त्रे पुराणे समग्र कृष्ण छंदे नाचती. नाचते गोकुळींची मंदिरे नाचते उतरंडी देवारे. दातु मूर्ती एक सरे नाचताती त्या येती. उकळे जाती मुसळे पदार्थ मात्र एकेची वेळे. नाचू लागली घडनेळे कौतुक भक्ता दाखविले. अनंत ब्रह्मांडातली देवलोक नाचू लागले. चंद्र सूर्य नाचू लागले. तारांगण संपूर्ण नाचू लागलं. 14 घोडं नाचू लागली. का तर हा श्रेय आहे. नंद धावोनी जवळी आला म्हणे सुकुमार माझा भागला. म्हणले माझं मुलाथा थकवून गेला. हृदय धरून लिंगीला चुंबन दिदले ते धवा. आणि त्याचा मुगा घेतला आणि म्हणले माझं बाळ थकून गेलं. आनंदे अनंत जन्मे तप केले ते कदाची फळाले. प्रत्येक जन्माचे पुण्य केलं ते ह्यावेळी त्याचं फळ मिळत आहे. की यशोदेचे सुकृता प्रगटले एकदाची ते वेळी. आणि यशोदामातेने केलेलं तप आता त्याचा प्रकाश पडत आहे. त्या दोघी माता पितरी वाटे तप केले हेम केदारे. लोकांना वाटायचं ह्या दोघांनी मोठं तप केलं केदारनाथाला जाऊन. तरीच मांडीवरी श्रीहरी रात्र दिवस खेळतसे. ही शरीर करवती घालून टाकिले प्रयाग त्रिवेणी. तरी चारी मुख चुंबुनी वारंवार पाती. जसे प्रयाग नदीमध्ये स्नान करतायत असे त्याचे मुख्य घेत आहेत. की साधिले पंचाग्नी साधने की निराहारे तृषेने शयन. तरीच त्यास पुढे घेऊन यशोदानंद निजताती. अशा महान परमेश्वराला बाल रूपामध्ये त्याला जवळ घेऊन आपला मुलगा म्हणून त्याला सांभाळत आहेत. की महाकृतू ते केले थोर विपुलास्ते पूजले धरामर. तरीच सांगा ते घेऊन सर्वेश्वर नंद यशोदा जेवित. साक्षात श्री हरीला समोर बाळ रूपामध्ये कृष्ण रूपामध्ये समुद्राला जेवायला वाढलं आणि त्याला आपल्या ताटात जेवायला घेतात. त्याला घास भरवतायत. ही काय साधी गोष्ट आहे का. जो ब्रह्मानंद परात पर तो झाला नंदाचा कुमार. के गवळे यांचे तप तरुवरे उंचावले ब्रह्मांडे. जो ना कळे वेद श्रुती त्या सगवळने बोलू शिकवती. वेदना ज्याचा खेळ समजला नाही लीला समजली नाही त्यांना गोकुळे गवळणी खेळवतात. बोबडे बोलून श्रीपती मन मोही तयांचे. जो बा बोल बोले ऋषिकेशी अर्थ न कळे ब्रह्मादिकाशी. गवळणी म्हणती कृष्णाशी गुड बोलणे न कळे तुझे. म्हणे तू बोलतोयस पण काय बोलतोस आम्हाला कळत नाही. कारण ह्या कृष्णाचं गोड बोलणं विष्णुरायाचं गोड बोलणं ब्रह्माला कळलं नाही आजपर्यंत. ह्या बागच्यांना काय कळेल. शेषाने नारायण अंगणे धावती दोघे जण. यशोदेच्या गळा येऊन मिठी घालती साक्षेपी. जो बाबा खेळायचे आणि यशोदेच्या हृदयाला येऊन मिठी मारायचे गळ्यात पडायचे. एक गौर एक सावळे स्वदेशी दृढ धरले. बळीभद्र म्हणे ते वेळे माझी माय यशोदा. आणि बलराम त्यावेळेस म्हणला कृष्णाला ही माझी आई आहे.
यशोदा माझी आई आहे. कृष्ण म्हणे माझी माय, बळीभद्र म्हणे माझी होय. कृष्ण म्हणे गे माय, बळीभद्र अशी सांग काय. कृष्ण बोलायचे, अगं आई ह्या बलरामाला काहीतरी सांग. तव तो बळीभद्र उगान राही, मागुती म्हणे माझी माय. कृष्ण लोळणी लवला आहे, घातली तेव्हा रडतची. आणि ज्यावेळी परत परत बलराम तेच म्हणत असतात की यशोदा माता माझी माय आहे, माझी आई आहे, त्यावेळी कृष्णानं अंग जमिनीवर टाकून दिलं आणि रडायला लागला आणि लोळू लागला. यशोदा हरीस हृदयी धरुण, म्हणे मी जननी तुझीच पूर्ण. म्हणले अरे बाळा मी तुझीच आई आहे. मागुती खेळावया दोघे जण, गृहाबाहेर चालले. नंतर खेळण्यासाठी घराच्या बाहेर अंगणात निघाले. भलतीकडे दोघे धावती, गारी कंटक न पाहती. एका मागे कपळती, अडखळती वाटेशी. मागोती दोघे उठोन, भलतीकडे जाती धावोन. बळीरामाशी म्हणे जगत जीवन, पक्षी धरोनी ने उचला. राहे काग साळ्या, दोघे धावती धरावया. तो पक्षी न जाती उडोनिया, क्षण मात्र न लागता. मग उर्धव वदने करोनी, तटस्थ विलोकिती नयनी. कृष्ण म्हणे उडोनी पक्षी आने नेवघीची. म्हणले पक्षी धरायला गेले की पक्षी उडून जातात, पण मी आता आकाशात उडतो आणि पक्षाला धरून खाली आणतो. हरी म्हणे मी आकाश उडीन, हेरू म्हणे मी पृथ्वी उचलीन. कृष्ण म्हणे मी आकाशात जाऊन पक्षासारखा ह्यांना धरून आणतो पक्षांना. आणि कृष्ण म्हणे हे धरतरी मी उचलतो आता. आयशे ते शेष जग जीवन, बाळलीला दाविती. सोडती ताने वासरे, ती उडती नाना विकारे. आणि तेवढ्यात ह्या दोघांनी काय केलं, जे वासरं भांडली ती गायांची त्यांना सोडलं आणि ती वासरं आकाशामध्ये उडू लागली. वत्सा सारख्या उड्या निर्धारे, दोघे घेती कदाची. वासरे हुंबरती नाना गती, आपण तैसेच करती. वत्से कौतुके नाचती, थै थै म्हणती दोघे जण. वासरं नाचायला लागली आणि दोघं जण हसू लागली. आळो आळी पिटती वासरे, धावता धापा टाकीती त्वरे. तो एक बाळ बोले चाचरे, त्यास तैसेच वेडाविती. धाकुटे मिळवणी गोपाळ, मध्ये शोभत वैकुंठपाळ. खेळ तसे नाना खेळ, बाललीला करोनिया. आणि सर्वांना बाललीला दाखवत आहेत. इकडे मथुरेस कंस चिंता क्रांत, म्हणे वैरी वाढतो गोकुळात. आता कोण जाऊन अकस्मात, उधून येईल तयाते. माझा वैरी म्हणले गोकुळात लहानाचा मोठा होतोय, आता ह्याला कोण मारेल त्या ठिकाणी जाऊन. तो तृणावर्त म्हणे कंसाते, मी वदीन तुझ्या रीते. वायुरूपे गगनपंते, अकस्मात आणेन मी म्हणले जातो. हा तृणावर्त काय म्हणतोय राक्षस, मी जातो आणि त्याला धरून आणतो आकाशमार्गे. जैसा पक्षी अमिष उचलिता, तैसा उडवीन मी अकस्मात. की सुधार सगट त्वरित, उर्गा रिपुनेत जैसा. तैसा अकस्मात शत्रूशी उचलुनी, आणि तुझ पाशी. जसा एखादी घार उचलून कोंबडीच्या पिल्लाला घेऊन जाते, कशाला घेऊन जाते त्याप्रमाणे मी त्याला धरून घेऊन येतो सांगतो. तृणावर्त बोलता मानसी, कंसराव तोषला. आणि कंसाला आनंद झाला. वस्त्रे भूषणे देऊनी गौरविला, तृणावर्त वायुरूपे चालिला. गोकुळा समीप पातला, वात सुटला अद्भुत. आणि हा राक्षस कुठं आला, तृणावर्त राक्षस गोकुळामध्ये आला आणि त्याचा वास सुटला. इकडे शोधा फुले अंगणी, आकडे घेऊनी चक्रपाणी. उभी ठाकली ते क्षणी, गवळणीस बोलत. तिळेश्वर मातेनं कृष्णाला कडेवर घेतला होता आणि गवळण काय बोलत होती. जगदात्मी मनमोहन, तृणावर्त येतो जानोन. काय करी जग जीवन, जड बहुत झाला. आणि परमेश्वरानं
इतकं वजन स्वतःचं वाढवलं लहानपणी. तो अति जड झाला, कारण त्यांनी ओळखलं की मला उचलून येण्यासाठी कोण आला आहे? तृणावर्त राक्षस आला आहे. जड बहुत हरी वाटला, यशोदेने खाली उतरिला. आणि यशोदा त्याला खाली उतरून ठेवला. हरे दुडदुडा बाहेर गेला, तो सुटला वात प्रचंड. वात म्हणजे वारा सुटला. सुटला हो प्रय समीर, धुळीने भरले अंबर. त्या माझी गोकुळ समग्र, दिसेनासे झाले. इतका सोसाट्याचा वारा सुटला की त्यावेळी हा कृष्ण दिसेनासा झाला. एक मुहूर्तपर्यंत हल्लकल्लोळ गोकुळी होत. वृक्ष उन्मळून जात आकाश मार्गे द्विज जैसे. न दिसे कोणी कोणाते, माता नोळखे बाळकाते. नेत्र झाकोनी निज हस्ते, जन झाले मूर्छित पै. वाटे पृथ्वी जाते रसा तळात, की गोकुळ उडाले आकाश पंथे. की गगन आले खालते, अवनेवरी गेली पै. चौकडे वृक्ष उडून पळती गोकुळावरी कडकडून. मंदिरे जाती मोडून, विधारती प्रलय वाते. तृणावर्त हरी सौचलोन, निराळ मार्गे गेला घेऊन. ते जानोनी मनमोहन, स्वरूपाद्भुत प्रगटवी. आणि झंझावात वाऱ्यात सोसाट्याचं वारं सोडलं तृणावर्त राक्षसानं आणि कृष्णाला घेऊन निघाला आकाशमार्गे. त्यावेळी कृष्णाने काय चमत्कार केला ते पहा. जानोनी मनमोहन स्वरूपाद्भुत प्रगटवी. ग्रीवेश धरिला तृणावर्त. आणि लहान बाळ असून सुद्धा त्याने त्या तृणावर्त राक्षसाचे गळपट्टी धरली. श्रीहरीचे बळाद्भुत शिरकमळ अकस्मात, पिळुणे खुळले केशवे. आणि त्याचा ते मान पिरगळली. पिळुणे खुळले केशवी, गोकुळ प्रदेश अरण्यात. पडले तृणावर्ताचे प्रेत, मागुती कमल दलाक्ष गोकुळात. प्रवेशला ते धवा. आणि त्याच्या मनगोटी धरली, गरगा फिरवली आणि त्याला जंगलात फेकून दिलं. ते मृत्यू पावला. आणि गोकुळामध्ये कृष्ण पुन्हा आले. वायू राहिलो अद्भुते, लोक झाले सावचित्त. वारा थांबलाय काय की. यशोदा म्हणे कृष्णात, काय झाला येथुनी. माझा बाळ म्हणले कुठं गेला. यशोदा चौकडे धावत, आळोआळी कृष्ण पाहात. धबधबा वक्षस्थळ बळवित, थोरा कांत जाहला. धावे बिदो बिंदी, गवळी हुडकते सांदो सांदी. यशोदे भोवते मांदे, गवळणीची मिळाली हो. गोकुळीचे जन समस्त, बुडाले शोक समुद्रात. तो दुडदुडा धावत, कृष्ण येता देखिला. आणि सगळे चिंता करतायत तेवढ्यात कृष्ण येत आहे असं पाहिलं सर्वांनी. मायेने धावणे उचलिला, सप्रेम हृदय अलिंगिला. नंद गवळी ते वेळा, परमानंदे धावती. यशोदा आणि नंदराजा जोरात धावत आले. नंदे हरी कडे घेतला, म्हणे कोठे गेला होता शिबाळा. इंदिरावर मंदिरी आणला, मोठा सोहळा नंद करी. आणि मोठा उत्सव साजरा केला कृष्ण परत आले म्हणून. गोभुईरण्य रत्नदाने, दिजाशी दिदली नंदाने. मग यशोदेशी